नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेला आहे एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, या प्रेरणादायी व्हिडिओमधून आपल्याला बरंच काही घेता येते। या प्रेरणादायी व्हिडिओमधूनच आपल्याला बऱ्याच काही गोष्टी साध्यसुद्धा करता येतात। तर एक छोटीशी गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे की एक डॉक्टर होता। तो डॉक्टर एवढा आपल्या व्यवसायाशी आणि एवढा आपल्या कामाशी एकनिष्ठ होता की त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं। तर असा हा डॉक्टर आपल्या एरियामधल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांचा तो इलाज करायचा। इलाज करत असताना तो कधीही विचार करायचा नाही की हा दूरचा आहे, हा जवळचा आहे, हा वरचा आहे किंवा हा गरीबाचा आहे, याचा कधी त्याने विचार केला नाही। आपल्या कार्याशी निगडीत, आपल्या कार्याशी एकनिष्ठ असा एकमेव हा डॉक्टर आपल्या या रुग्णांचा इलाज करायचा। रात्रंदिवस त्याला तेच काम असायचे। कधीही तो विचार करायचा नाही। ज्या ठिकाणी गाडी जात नाही त्या ठिकाणी गाडी ठेवायचा आणि तो पायदळ जायचा आणि एखाद्या आपल्या रुग्णाचा तो इलाज करायचा। असाच तो थकून भाकून आपल्या घरला बसला, जेवण वगैरे केलं, झोपी गेला। झोपी गेल्याच्या नंतर अचानक ऐन 12च्या सुमारास त्याला फोन आला। फोन आल्याच्या नंतर त्याची पत्नी होती, त्या पत्नीने तो फोन ॲक्सेप्ट केला। फोनवरून तिकडून विचारण्यात आलं की ताई, डॉक्टरला लवकरात लवकर आमच्या घरला पाठवा, कारण का माझी मुलगी एवढी आजारी आहे की तिचा तापच कमी होत नाही। तर त्याची पत्नी त्याला सांगू लागली की तुम्ही थंड पाण्याची पट्टी तिच्या डोक्यावर ठेवा। असं तसं अनेक प्रकारचे छोटे मोठे जे कामं असतील, छोटे मोठे जे प्रथमोपचार असतील ते सांगू लागली, परंतु त्यानं काही होत नव्हतं। अचानकच त्या डॉक्टरला जाग आली। डॉक्टरला असं वाटू लागलं की मला कोणीतरी बोलावत आहे। त्याची चेतना आपोआपच जागी झाली आणि डॉक्टर पटकन उठल्यानंतर त्याने तो मोबाईल घेऊन आपल्या कानाला लावलं, बघितलं, ऐकलं आणि त्या मरीजाकडे, त्या रुग्णाकडे तो निघाला। रात्रीची वेळ झालेली होती। हातामध्ये टॉर्च घेतली आणि एक हातामध्ये मस्तपैकी त्याने आपली बॅग घेतली। तो त्या बिकट रस्त्याकडे जाऊ लागला। त्या बाईच्या किंवा त्या रुग्णाच्या घरला जायला रस्तासुद्धा नव्हता। त्याने त्याची गाडी तशी ठेवली, पायदळ तो जाऊ लागला। भुयारीमधून रस्ता होता, एकदम बिकट रस्ता होता। त्या बिकट रस्त्यामधून तो अंधारामधून निघाला। निघता अचानक एक व्यक्ती त्याला पुढे दिसला। मग त्या व्यक्तीने त्याला हाक दिली, ओ तुमच्याकडे माचीस आहे का? तेव्हा डॉक्टर त्याच्याकडे आला आणि त्याने आपल्या बॅग खाली ठेवून बॅगमधली माचीस काढली, त्याला दिली। त्या व्यक्तीनं ती माचीस घेतली आणि आपल्या तोंडामध्ये एक सिगारेट घेऊन तो त्या माचीसने सिगारेट पेटवली। माचीसने जशी सिगारेट पेटवली, तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता। डॉक्टर त्या भुयारीमधून त्या व्यक्तीकडे गेला, त्याचा इलाज केला। इलाज केल्याच्या नंतर तो आणखी तिथून निघाला। आणखी वेळ थोडीशीच राहिलेली होती, दिवस उजळला नव्हता। रात्र तशीच होती, बिकट रात्र होती, पानाची सुद्धा सळसळ नव्हती, नीरव शांतता होती। त्या शांततेमधूनच डॉक्टर निघत असताना आणखी ती व्यक्ती त्याच ठिकाणी त्याला सापडली। आणखी त्या व्यक्तीनं यावेळेस डॉक्टर तुमच्याकडली माचीस द्या आणखी परत म्हटलं। डॉक्टर त्याच्याजवळ गेला आणि आपल्या बॅगेमधून ती माचीस त्याच्या हातामध्ये दिली। जशी माचीस त्याच्या हातामध्ये दिली, त्याने सिगरेट सुलगावली आणि डॉक्टर आपल्या घराकडे निघाला। घराकडे निघाल्याच्या नंतर तो आपल्या घरला जाऊन थकून भाकून आपल्या घरला जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला। 1 घंट्याच्या मध्येच त्याला एक फोन आला। फोन आल्याच्यानंतर त्या फोनवर सांगितलं, डॉक्टर साहेब लवकरात लवकर ऑफिसकडे या, कारण का आपल्या हेड ऑफिसरला फार मार लागलेला आहे, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। हे ऐकताच की डॉक्टरला वाईट वाटले। डॉक्टर घाबरून गेले। डॉक्टरांनी आपली बॅग आपल्या गळ्यामध्ये लटकवली, गाडीला किक मारून तो त्या दवाखान्याकडे आला। दवाखान्याकडे आल्याच्या नंतर डॉक्टरला खूप मार लागलेलं होतं, रक्तबंबाळ झालेलं होतं। जखमी झालेला डॉक्टर त्याच्याकडे बघून थोड्याशा आशेने बघू लागला होता। एकदम त्याची तोंडाची दशा पाहून कुणालाही एकदम कीव याविषयी अशी वाटत होती। मग त्या डॉक्टरकडे त्याने जवळ जाऊन त्याच्यावर इलाज केला आणि त्या डॉक्टरच्या बाकीच्या लोकांना, त्या कर्मचाऱ्यांना विचारलं की आमच्यावर कोण प्राणघातक हल्ला केला। मग त्यांनी सांगितलं की काल रात्री त्या भुयारीच्या गावामध्ये आम्हाला एका रुग्णाने फोन केला होता, आम्ही त्याच्या इलाजासाठी गेलो होतो, डॉक्टर साहेब गेले होते, त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, त्यांच्याकडे आहेत तेवढे पैसे लुटून घेतले आणि असं म्हणतात की त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही पकडलेलं आहे। मग डॉक्टरांनी विचारलं की ती व्यक्ती कोण आहे? मला त्या व्यक्तीला भेटण्याचा ध्यास लागलेला आहे, मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे, लवकरात लवकर सांगा ती व्यक्ती कुठं आहे? मग त्यावेळी त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की आम्ही त्या व्यक्तीला इथं डांबून ठेवलेलं आहे। त्या व्यक्तीला पुढं केलं। पुढं आणल्याच्या नंतर डॉक्टर बघतात की अरे भाई कोण आहे हा तर तोच आहे।
की ज्याला मी रात्री माचीस दिली होती, ज्याला मी बिडी सिगारेट ओढण्यासाठी ही माचीस दिलेली होती. मग बरं झालं. मग तो त्या व्यक्तीला बाजूला घेतला आणि त्याला विचारू लागला की का रे मित्रा, मी रात्री तुझ्या समोरून गेलो, मी सुद्धा एक डॉक्टर होतो, मी एकटाच होतो, तरी पण सुद्धा तू मला काही मारला नाहीस किंवा लुटला नाहीस. मग त्याच वेळी त्या व्यक्तीने सांगितलं की डॉक्टर, वाटलं तर मी तुम्हाला लुटलोही असतो आणि तुम्हाला पिटलोही असतो, परंतु तुम्ही एकटे नव्हते, तुम्ही दोघं होते. डॉक्टरला प्रश्न पडला की आम्ही दोघे कसे होतो, मी तर एकटाच होतो. मग त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितलं की डॉक्टर साहेब, तुम्ही एकटे नव्हते, तुमच्यासोबत तुमचं चांगलं कर्म होतं, तुमच्यासोबत तुमचं सुप्रीम पॉवर तुमच्यासोबत होतं. सुप्रीम पॉवर म्हणताच की डॉक्टरच्या पायाखाली जमीन सरकली. तर मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला ही शिकवण मिळते की आपल्याकडे एखाद्या कोणत्याही कार्याशी निगडीत ध्येय, निष्ठपणा, एकनिष्ठपणा जर असेल तर आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही. आपल्याला मुळीच भीती बाळगायची गरज नाही. म्हणून म्हणतात ना, चांगल्या लोकांचं वाकडं करण्यासाठी देवसुद्धा येत नाही. म्हणून कधीही चांगलं राहायचं. धन्यवाद.